कोकणची प्रांजला यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे मंडळी. मी माझ्या कोकणातल्या गावी गणपती सणासाठी चालले आहे मंडळी. माझ्या घरी गणपती येतो आणि मी गावी जात असताना श्री गणेश कोकण रहिवासी संघ नवी मुंबई यांच्या मोफत बस सेवेमधून प्रवास करते आणि हा माझा पहिल्यांदा प्रवास आहे. मी कधी गेली नाही, पहिल्यांदा त्यांच्या बसमध्ये प्रवास करीत आहे. आणि मंडळी चला पुढचा व्हिडिओ बघा. खूप तिथे म्हणजे बाला डान्स वगैरे मस्त असा ठेवलेला. आणि मंडळी हा व्हिडिओ टाकायला खूप मी उशीर केला आहे, कारण मी गावाला गेले तर नेट आणि रेंजचा प्रॉब्लेम होता ना, त्याच्यामुळं मला काही व्हिडिओ टाकता आला नाही. तर मंडळी मला माफ करा आणि आपला पुढचा व्हिडिओ पूर्णपणे बघा. गणवाया माझा विश्वाचा पाळणार आहे. भूतावरील पशु मानवाचा पुरस्वालदार आहे. सत्तरांची वारी गणपती बाप्पा
युद्ध संस्कृती आणि कला, युद्ध संस्कृती आणि कला घेऊन मिरवतो कोकण इथे सगळी गावी जाण्यासाठी सगळी महिला मंडळ पुरुष मंडळ आपले गणपतीला गाविण्यासाठी जमलेले आहेत आणि गणेश नाईक साहेब यांची पण एंट्री झालेली आहे. आपले श्री गणेश कोकण रहिवासी संघ ह्या कार्यक्रमाला त्यांना बोलवलेले आणि मस्त अशी त्यांची एंट्री झालेली. तर मंडळी चला बघूया आपण पुढचा कार्यक्रम. आणि गणेश नाईक पण साहेब आता आलेले आहेत. आपण सगळ्यांची मने जिंकलेली आहेत. खरं तर आम्हालाही नवीन प्रकारांना एक्साइटमेंट लागलेली आहे. नक्कीच कोकणातला कलाकार हा कसा घडतो हा शक्ती केल्याच्या मार्फत आज बघितलेलं. आदरणीय गणेश नाईक साहेब मी मंचावरती येण्यासाठी विनंती करतो. श्री गणेश कोकण रहिवासी संघ भविष्याच्या वतीला आज आपण ज्या कोकणात सुंदर बस जाणार त्या संपूर्ण बस त्यांचं पूजन आपण करणार आहे. स्पीकर वाजून आपण त्याचा शुभारंभ करणार आहे. आणि म्हणून रणविवेचं नाव जे आहे हे साहेबांमुळे एक नंबरला आहे. आणि म्हणून म्हटलं बंधुनो त्या गणेश धन्यवाद बंधुनो हा शक्तीसुरा हा कोकणमध्ये या भल्या भल्या विरोधकांचा आवाज त्याने दाबलेला आहे. गोरगरीब जनतेसाठी तो दिन रात राबलेला आहे. असा आमचा गणेश नाईक नेता या नवी मुंबई शहराला लाभलेला आहे. असा हा नेता आमचा शिवबापरी वचनाला जागणारा आहे. दिन जनतेसाठी आपलं आयुष्य त्यागणारा आहे. गोर गरिबांच्या सुखासाठी तो यातना भोगणारा आहे. आणि या तमाम सर्व जातीच्या नागरिकांसाठी मंत्रालयातून झगडून न्याय हक्क मागणारा आहे. म्हणून काय म्हणतो तिथं लक्ष असावं. नवी मुंबईचे शिल्पकार, नवी मुंबईचे शिल्पकार, दानशूर असा आमदार गणेश नाईक साहेब. सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण बसून घ्यायचं आहे. गणेश नाईक साहेब साऱ्या जनतेचा आधार. गणेश हा नवी मुंबईचे शिल्पकार, दानशूर असा आमदार. नवी मुंबईचे शिल्पकार, दानशूर असा आमदार गणेश नाईक साहेब साऱ्या जनतेचा आधार. गणेश नाईक साहेब. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणे सकारात्मक आहे. खरं म्हणजे या सगळ्यांना आपल्याला निरोप देताना गणपतीसह जाण्यासाठी एक आनंद वाटतो. सामुदायिक पद्धतीनं साधारण 50 सीटरच्या गाड्या आहेत. 50 आहेत किती हे भाऊ 50 सीटरच्या गाड्या आहेत. 42 स्टँडिंग मिटिंग नाही आहे. हां कम्फर्टेबल. आणि जाताना बाकी माझं एवढंच म्हणणं आहे 2-4 तास एकटा गेले तरी हरकत नाही, पण गाड्या सावकाश न्या. म्हणजे 1500 प्रॉब्लेम नाही झाला, आनंद आहे. तो 16 वर्षापर्यंत होता का म्हणजे
झाला का, जेणेकरून तुम्ही लोकांना स्थायी समितीचे माजी सभापती श्री नवीनजी गवते, बनकुडे गावचे नगरसेवक लीलाधर नाईक, ऐरोलीचे नगरसेवक अशोक पाटील, कोपरीच्या नगरसेविका उषा भोईर, आडोली मुताली वाफ्यांचे नगरसेवक रमेश डोळे, समाजसेवक वीरेश सिंह, समाजसेवक पुरुषोत्तम भोईर, समाजसेवक राजेंद्र इंगळे, समाजसेवक सुदर्शन जिरगे, समाजसेवक चंद्राम सोनकांबळे, समाजसेवक दामोदर कोटियन, समाजसेवक विनोद म्हात्रे, समाजसेवक तारकेश्वर राय, समाजसेवक प्रभू चव्हाण, समाजसेवक आत्माराम पाटील, समाजसेवक संतोष नाईक आणि जे अँकरची भूमिका करणारे राकेश नाईक आणि या कार्यक्रमाचे सगळे जबाबदारी घेणारे श्री आत्माराम जोगळे आणि प्रभाकर धनावळे, त्यांचे सर्व सहकारी, जमलेल्या बंधू आणि भगिनींनो, शेवटी आजकालचा प्रवास, पूर्वी कोकणामध्ये बोटीने जायचे, त्याला रस्ता नव्हता. हरणे बंदर आहे माहिती आहे की नाही. तर अशा सगळ्या बोटी जातात, बोटीने त्रास व्हायचा. नंतर रस्ता सुरू झाला, नंतर ट्रेन आली, पण रस्ता ट्रेन तरीसुद्धा कोकणवासियांचे हाल काय थांबत नाहीत. रस्ता फार म्हणजे कोरंग. नवी मुंबई आयोजित सालाबादप्रमाणे गौरी गणपतीच्या सणाकरता कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी मोफत बस सेवा वर्ष 15वे. या प्रसंगी उपस्थित या शहराचे प्रथम यांच्या वतीनं हा सत्कार करतो. जोरदार टाळ्या झाला पाहिजे. त्यानंतर आपले सर्वांचेच लाडके माजी खासदार संजूजी नाईक साहेब यांचं देखील ते मनपूर्वक स्वागत करते. जोरदार टाळ्या झाला पाहिजेत. या कार्यक्रमाचे आयोजक आत्मारामजी जोगळे यांच्या वतीनं तसेच प्रभाकरजी धनावडे यांच्या वतीनं आपण हा सत्कार देतोय. त्यानंतर आपल्या सर्वांचेच लाडके माजी नगरसेवक नवीनजी गवते साहेब यांचा पण इथे सत्कार करतोय. प्रभाकरजी धनावडे साहेब यांना विनंती करतोय नवीनजी गवते साहेबांचा पण इथे सत्कार करायचा आहे. टाळ्यांचा आवाज कुठेतरी कमी आहे. त्यानंतर सन्माननीय श्री माजी नगरसेवक अशोकजी पाटील साहेब यांचा पण इथे मनपूर्वक स्वागत करतो. त्यांचा देखील आपण सत्कार करतोय. प्रभाकरजी धनावडे, आत्माराम जोगळे, विनयजी जोगळे यांच्या वतीनं संपूर्ण श्री गणेश कोकण रहिवासी संघ नवी मुंबईच्या वतीनं हा सत्कार आपण देतोय. त्यानंतर आपल्या सर्वांच्या लाडक्या माजी नगरसेविका उषाताई भोईर यांचं देखील इथे मनपूर्वक स्वागत होतंय. त्यांचा देखील या मंडळाच्या वतीनं श्री गणेश कोकण रहिवासी संघ नवी मुंबईच्या वतीनं आपण इथे सत्कार करतोय. त्यानंतर नवी मुंबईचे आमच्या सर्वांचे लाडके बोरपाड्याचे समाजसेवक माजी नगरसेवक लीलाधर भाऊ नाईक साहेब यांचा इथे आपण इथे सत्कार करतो. जोरदार टाळ्या झाला पाहिजे. तसेच वीरेश सिंग यांचा देखील आपण इथे सत्कार करतोय. वीरेश सिंग, थोडंसं आपण फास्ट करूयात सगळे. त्यानंतर बनकुडे गाव आणि झू गाव यांचे अध्यक्ष संतोषजी नाईक यांचा देखील आपण इथे सत्कार करतोय. तारकेश्वर राय, खरतर उत्तर भारतीय समाज यांचं एक कणखर नेतृत्व तारकेश्वर रॉय यांचा पण इथे सत्कार करतोय. अमित खामकर यांचा देखील आपण इथे सत्कार करतोय. चंद्राम सोनकांबळे यांचा देखील आपण इथे मनपूर्वक स्वागत करतोय, त्यांचा सत्कार करतोय. संपतजी शिंदे साहेब यांचा देखील आपण इथे सत्कार करतोय. दामोदर कोठियाट यांचा देखील आपण इथे सत्कार करतो. आणि बाकी सगळे उर्वरित मंचावरती जे आपले ज्येष्ठ आहेत त्यांचं देखील शब्दसुमानाने स्वागत करतोय. आपले वरुण राजा थांबले तर आपण मुख्य आपला कार्यक्रम करून घेऊयात, तर बराच कार्यक्रम अजून बाकी आहे.
त्यानंतर आपल्या सर्वांचे लाडके भूषण तुमची भूड मित्राच्या थोड्याच वेळामध्ये बाहेर चालला अर्थात आपली झाली आपली देशातली परंपरा अर्थात शक्तिपरा या कार्यक्रमाचा येथे आपण लाभ घेणार आहोत. प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल त्याचं मनपूर्वक स्वागत. त्यानंतर संजना घनवट यांना मी मंचावरती आमंत्रित करतोय. संजना घनवट, श्री रोहन रामचंद्र धनावडे यांना देखील मी मंचावरती आमंत्रित करतो. कन्या गणेशजी नायगाव साहेबांसाठी जर हक्काच्या आपण उजवीकडून स्टेजवरती यायचं आणि डावीकडून उतरला तरी हरकत नाही. दादांनी तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. खरंच अगदीच कोणाचा डोळा लागत असेल तर आपण अर्धा तास विश्रांती घेतली तरी हरकत नाही, कारण 42 ते 50 जणांचा जीव तुमच्या हातात आहे. आणि दादा 15 वर्षात मला एक अनुभव आलेला आहे, आपण कुठल्याच पक्षाचा तक्ता त्या गाडीवरती लावत ही सगळ्यात मोठी बाब आहे. याच्याकरता दादांसाठी जरा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. तर बाकीचे एक बस देतात पण इतके व्हिडिओ काढतात की 100 बस पुरवल्यात का, कारण गेल्या 15 वर्षात दादांनी इतक्या बसेस दिल्यात त्याच्यावरती कुठल्याच पक्षाचा सिम्बॉल नसताना फक्त माणुसकीच्या नात्यातून ज्यांनी आयोजक प्रभाकर धनावडे आणि आत्माराम जोगळे यांच्या वतीनं तसेच आपल्या सर्वांचे आधारस्तंभ या कार्यक्रमाचे प्रथम 10वीच्या मुलांना मी मंचावरती आमंत्रित करतोय. पुन्हा एकदा मी नावाची अनाउन्समेंट करतोय. त्यानंतर 12वीच्या मुलांची मी नावं घेणार आहोत. गुणवंत विद्यार्थ्यांचा आपण इथे सत्कार करणार आहोत. चला मंडळी, गणपतीला गावी मी जात आहे आणि आता आमची गाडी स्वीटच आहे. गणपती बाप्पा मोरया. तर मंडळी, मी आता आमच्या तळ्यामध्ये पोचलेले आहे. बाय बाय मंडळी.